मी कपिल नातू गिटारगिरी या कम्युनिटीचा मेंबर आहे। 1.5 वर्षापूर्वी गिटारगिरी कम्युनिटी जॉईन केली। तर 5 नोव्हेंबरला वर्सोव्याला पहिला ओपन माईक झाला होता गिटारगिरीचा। आणि आज 13 जानेवारी आमचा भंडारदऱ्याला कॅम्पिंग होतं आहे। तर दोन्ही काइंड ऑफ ओपन माईक आहेत, जिथे अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही आउटिंग प्लस ओपन माईक म्हणेन मी, की तुम्ही येता आणि तुम्हाला एक्सप्रेस करता गिटारच्या माध्यमातून। तर मी फक्त दोन्हीमधले फरक सांगू शकतो की काय फरक झाला किंवा कशा इम्प्रूव्हमेंट झाल्या किंवा काय एक्सपिरियन्स होता। 5 नोव्हेंबरला जेव्हा पहिला ओपन माईक झाला त्यावेळेला पहिल्यांदाच स्टेजवर येण्याची संधी मिळाली आणि तो परफॉर्मन्स देताना जो एक फिअर फॅक्टर असतो तो होताच। प्रिपरेशन झालं होतं पण तो फिअर फॅक्टर होताच। त्यामुळे बऱ्याच गोष्टी कळल्या की परफॉर्मन्सेसला जेव्हा आपण जातो तेव्हा प्रिपेअर असणं गरजेचं आहे, एक कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे। आणि ह्याचाच उपयोग आत्ता झाला आजच्या इव्हेंटला। तर आजच्या इव्हेंटला कंपेअर टू 5 नोव्हेंबरचा इव्हेंट अतिशय कम्फर्टेबली सादरीकरण झालं। आणि डेफिनेटली याच्यामागे प्रॅक्टिस पण आहे की 5 नोव्हेंबरला ज्या गोष्टी आपल्याला जाणवल्या सेल्फ असेसमेंटनंतर की ह्या गोष्टींमध्ये आपण कमी पडतो आहे, तर त्यावर या मधल्या 2 महिन्यात काम झालं आणि डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट मिळाली। तर असेच जे ओपन माईक परफॉर्मन्सेस असतील तिथे प्रत्येकाने गिटारमधल्या प्रत्येक कम्युनिटी मेंबरने जावं आणि मग त्याचा नक्कीच फायदा होईल। सादरीकरणामध्ये 2 प्रकार असतात, एक कॉर्ड्स आहेत, कॉर्ड्स आणि सिंगिंग आणि टॅब्स। सध्या मी कॉर्ड्स आणि सिंगिंगवर माझा भर आहे आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत की ओपन कॉर्ड्स, बार कॉर्ड्स किंवा वेगवेगळे स्ट्रमिंग पॅटर्न्स आहेत। तर आत्ताच सरांचा गोल्ड मेंबरशिपचा एक कोर्स येतो आहे किंवा आला आहे, तर त्याला मी एनरोल करून त्यामध्ये बरेच मोर दॅन 40 स्ट्रमिंग पॅटर्न्स दिलेत। तर ते डेफिनेटली शिकणार आहे आणि ते पुढच्या ओपन माईकला इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करणार आहे।